मल्याळम भाषेमध्ये केरा म्हणजे नारळ आणि आलम म्हणजे जमीन. नारळाची जमीन किंवा नारळाची जागा म्हणून केरळम. नारळाच्या बागांनी भरलेल्या हे राज्याचं हे नाव अगदीच समर्पक वाटतं. सुमारे 38,000 स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेल्या या राज्याची लोकसंख्या जवळपास 3.5 कोटींच्या आसपास आहे. असं मानलं जातं की इथली साक्षरता जवळपास 100% आहे आणि ते जाणवतं इथली स्वच्छता बघून. तसंच इथे जाणवलेली एक वेगळीच गोष्ट ती म्हणजे माझ्या 6 दिवसांच्या शेकडो किलोमीटरच्या प्रवासात मला इथल्या रस्त्यांवर एकही खड्डा पाहिल्याचं आठवत नाहीये. आमच्या ट्रिपचा पुढचा टप्पा सुरू झाला मुन्नारगडच्या प्रवासानं. मुन्नार हे हिल स्टेशन आहे, त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला वळणाच्या घाटाच्या रस्त्याने जावं लागतं. पेरियारपासून जवळपास 150 किलोमीटरच्या रस्त्यामधला 75 किलोमीटरपेक्षा जास्त रस्ता तर घाटांचाच होता. अतिप्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून 2-2 तासाने आम्ही ब्रेक घेत होतो. पहिल्या ब्रेकला आम्ही थांबलो चहाच्या बागेजवळ फोटोशूट करायला. चहाच्या बागांच्या बॅकग्राऊंडमध्ये प्रत्येक कुटुंब आपापले फोटो काढून घेत होतं. मुन्नार येथील दूरवर पसरलेले चहाचे मळे जगभर प्रसिद्ध आहेत. ब्रिटिश काळापासून विकसित झालेले हे मळे 1,500 एकरांहून अधिक क्षेत्रावर पसरलेले आहेत. टाटा टी अंतर्गत येणाऱ्या कनन देवन कंपनीच्या रिपल ब्रँडचा चहा तसेच इतर काही लोकल ब्रँड्सचं प्रोडक्शन ह्या चहाच्या मळ्यांमध्ये होतं. असं म्हटलं जातं की चहाचं झाड जर वरून खुटलं नाही तर अगदी मोठं होऊ शकतं, पण सततची वरची पाने खुटल्यामुळे चहाच्या बागांमधली झाडं कधी वाढत नाहीत. या बागेत दिसणारी ही मोठी झाडं आहेत सिल्वर ओकची. ही झाडं पाणी रिटेन करतात आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये चहाच्या बागांना पाण्याची गरज असते तेव्हा ह्या झाडातील पाणी ते शोषून घेऊ शकतात. मुन्नारगडच्या प्रवासातला आमचा पुढचा ब्रेक होता कुमिली स्पाइस विलेजमध्ये. इथल्या मॅनेजर्सनी येऊन आम्हाला स्पाइस गार्डनची थोडी माहिती दिली. आप सब लोग को हमारा हिंदुस्तान स्पाइसेस की ओर से और हमारा स्पाइसेस की मिट्टी में हार्दिक स्वागत है. गुड आफ्टरनून टू ऑल. गुड आफ्टरनून. थैंक यू सर, थैंक यू मैडम. आप सब आए हुए हैं हिंदुस्तान स्पाइस गार्डन में. हमारा गार्डन का अंदर सारा वैरायटी का स्पाइसेस है, हर्बल्स है, फ्रूटरीज है, उससे भी ज़्यादा आयुर्वेदिक प्लांट्स भी है. आणि नंतर दुसऱ्या मॅनेजरने आम्हाला प्रत्येक आयुर्वेदिक तसंच मसाल्याचं झाड, त्याचे गुणधर्म आणि आपल्याला त्यांचा होणारा फायदा सारं काही समजावून सांगितलं. फर्स्ट ऐसे वाइट कलर में फ्लावर आएगा, उसके बाद ग्रीन कलर में छोटे छोटे बीन्स आएगा, पकने के टाइम एकदम रेड कलर आएगा. देखो ऐसे कॉफ़ी बीन्स है वाला, ऐसा रेड कलर आएगा. ये रेड होने के टाइम वाला प्लगिंग करना है. प्लगिंग करके सनलाइट में सूखना है. सनलाइट में 2 वीक सूखने के बाद इसका कलर एकदम ब्लैक कलर आएगा. फिर इसके अंदर सीड है वाला, इसके अंदर दो सीड है. सीड मिलने के लिए मशीन में डालना चाहिए. स्किन पूरा निकल जाएगा, इससे सीड मिलेगा. सीड रोस्टिंग करके पाउडर बना. ठीक है मैडम, आप लोग ये देखो येलो कलर का फ्लावर है ना, ये प्लांट का नाम है मंजिष्टा. मंजिष्टा सुने ना आप लोग? फेस की ऑयल या क्रीम वगैरह बनाने के टाइम यूज करते हैं. मंजिष्टा, लोटस, वाइट सैंडल, कस्तूरी, टर्मरिक है, सबका एक्सट्रैक्ट निकाल के सैफरॉन से ऑयल बनाते हैं. कुंकुम आदि ऑयल है. प्लांट कार्डम, इलायची, ग्रीन इलायची का प्लांट है. ये बाम्बू फैमिली है. इसका ये स्टम्प में कुछ नहीं आएगा, इसका रूट में इलायची आएगा. इसका 2 रूट है, 1 रूट है. इसका अंदर सपोर्ट के लिए 1 रूट ये बाखर वाला. ये बाखर वाला रूट में फर्स्ट वाइट कलर में फ्लावर आएगा. उसके बाद आप लोग देखो ग्रीन कलर में छोटे छोटे बीन्स आएगा. ऐसे एक ही फ्लावर आके 2 महीने चाहिए इलायची बड़ा आने के लिए. फ्रूट आने के लिए 2 महीने चाहिए. तिथून निघून मग आम्ही पोहोचलो मुन्नारला. हॉटेल ईस्ट एंडमध्ये आम्ही राहिलो होतो. हा त्यांच्या रूमचा व्हिडिओ. रात्री उशिरा पोहोचलो त्यामुळे जेवण आम्ही झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमची मट्टुपेट्टी डॅममध्ये स्पीड बोट राईड होती. रविवारचा दिवस असल्यामुळे किरणने आम्हाला लवकर निघायला सांगितलं होतं. हा आमच्या ट्रिपचा हाय पॉइंट होता. बोट राईड सुरू होण्यापूर्वीच आम्ही पोहोचलो होतो, त्यामुळे पहिली बोट आमचीच निघाली. टर्कोइज रंगाच्या पाण्यामध्ये वेगाने धावणारी आमची बोट आणि आजूबाजूच्या टेकड्यांवरील हिरवीगार वनराई, हा एकूण व्ह्यूच खूप सुंदर होता. खूप वेगात जाणारी बोट आणि जोरात मारलेले टर्न्स यामुळे ही बोट राईड अगदीच थ्रिलिंग वाटत होती. तुम्ही जर मुन्नारला जाणार असाल तर मट्टुपेट्टी डॅममधली ही स्पीड बोट राईड नक्की ट्राय करा. तिथून मग आम्ही निघालो आणि पोहोचलो जवळच्याच इको पॉइंटवरती. वीणावर्ल्डतर्फे आम्हाला इथे मिरची पकोडा देण्यात आला. खूपच चविष्ट होता. मग आम्ही निघालो इको पॉइंट जवळ. नॉर्मली आपण पाहिलेले सगळे इको पॉइंट्स हे डोंगराच्या मध्ये असतात, पण इथे असे काही डोंगर किंवा दरी नव्हती. या इको पॉइंटच्या समोरची झाडी इतकी घनदाट आहे की त्यांना लागून आवाज परततो असं म्हणतात. मी खूप प्रयत्न केला पण माझा आवाज काही परत आला नाही. मट्टुपेट्टी डॅमवर यायचा रस्ता इतका छोटा आहे की आम्ही येताना ट्रॅफिकमध्ये खूप वाईट प्रकारे अडकलेलो. इथे येताना सकाळी लवकर उठून या, नाहीतर तुम्ही पण ट्रॅफिकमध्ये अडकून तुमचा अख्खा दिवस इथे रस्त्यातच वाया जाऊ शकतो. संध्याकाळचा प्लॅन होता एरविकुलम वाईल्ड लाईफ सँक्च्युरीला जाण्याचा. इथलं स्पेशल टार्गेट होतं निलगिरी तार. ह्या प्रजातीची संख्या इतकी कमी आहे की IUCNने ह्या प्राण्याला एंडेंजर्ड घोषित केलंय. हा इथला एंडेमिक प्राणी आहे, म्हणजे हा फक्त ह्याच भागांमध्ये दिसतो. दुपारचा ट्रॅफिक काही कमी झाला नव्हता, त्यामुळे आम्हाला तिथे नेणाऱ्या गाड्या आल्याच नाहीत. त्यामुळे तिकडे जाता आलं नाही. किरण आणि ओंकारनी जसं अनाऊन्स केलं की आपल्याला तिथे जाता येणार नाही, तसं मी लगेच ईबर्ड ॲप ओपन केलं आणि जवळचाच एक बर्डिंग हॉटस्पॉट शोधला. हॉटेलपासून 20 मिनिटांच्या चालत अंतरावर लेचमी नावाचं एक टी प्लांटेशन आहे. त्याच्या जवळच असलेल्या हॉटस्पॉटजवळ मी कॅमेरा घेऊन निघालो. तिथल्या सिक्युरिटी गार्डने मला काही चहाच्या मळ्यात जाऊ दिलं नाही, म्हणून मी त्याच्या बाहेरच्याच जागेवरती बर्डिंग करायचं ठरवलं. सुरुवातीलाच दिसला फक्त ह्याच भागात दिसणारा पलानी लाफिंग थ्रश. ह्याचा अधिवास आहे दक्षिण भारतातल्या पलानी टेकड्यांमध्ये, म्हणून त्याचं नाव पलानी लाफिंग थ्रश. महाराष्ट्रामध्ये मला खूप धावपळ करून दिसलेला हा इंडियन शेमेटर बॅबलर इथे मला समोरच्या झाडावर आरामात बसलेला मिळाला. तसंच माझा इथला आणखीन एक लायफर होता, तो म्हणजे ब्राऊन श्राईक. एक इंडियन व्हाईट आहे खूप जवळ येऊन आवाज करताना दिसला, त्यामुळे त्याचे खूप छान फोटो मिळाले. काही अंतरावरनं नवरंग म्हणजेच इंडियन पिट्टाचा पण आवाज आला, पण तो काही दिसला नाही. फक्त 2-3 तासाच्या बर्डिंगमध्येच मला खूप छान सायटिंग मिळालं. मग आम्ही इथल्या रिपल ब्रँडच्या चाय बाजार दुकानात जाऊन वेगवेगळ्या चहा बघितल्या.
नंतर गेलो केरळची सुप्रसिद्ध ऑइल मसाज करून घ्यायला. पूर्ण शरीराला तेलाचा मसाज आणि त्यानंतर ते आपल्याला वाफ घेऊन देतात. इतक्या दिवसांच्या प्रवासाचा क्षण त्या मसाज नंतर कुठल्या कुठे पळून गेला होता. खूप रिलॅक्स्ड वाटत होतं. दुसऱ्या दिवशी होता 26 जानेवारीचा दिवस. वेळावळणी आमच्यासाठी भारताच्या झेंड्याच्या पिन आणल्या होत्या. ते लावून मग आम्ही ग्रुप फोटो काढला. मग भारत मातेचा जयघोष करत आम्ही निघालो कोचीनला. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे मातरम, जय हिंद. मुन्नर ते कोचीनचा प्रवासाचं जेवढं जास्त अंतर होतं ना, त्यापेक्षा जास्त अंतर होतं त्यांच्या तापमानातलं. 18-20 डिग्रीच्या तापमानात आम्ही अचानक 32-35च्या तापमानात आलो होतो. दुपारचं जेवून मग आम्ही निघालो कोचीनला साईट सीइंगसाठी. त्यात आधी आम्ही पोहोचलो सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये. 15व्या शतकातलं हे चर्च भारतातल्या सगळ्यात जुन्या चर्चपैकी एक मानलं जातं. ह्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या चर्चमध्ये वास्को द गामाची कबर आहे. तिथून मग निघालो समुद्र किनाऱ्याजवळ जाण्यासाठी. कोचीनचा हा रस्ता बराचसा मुंबईतल्या फोर्ट भागासारखा आहे. किनाऱ्यावर चायनीज नेट्स पाहायला मिळाले. 14व्या शतकात आलेल्या चिनी खलाशांनी इथल्या लोकांना ह्या जाळ्या वापरून शिकवलेली ही चायनीज फिशिंग टेक्निक. भरतीच्या वेळेस ही जाळी पाण्यात सोडली जातात आणि ओहोटीच्या वेळेस त्यात अडकलेले मासे पकडले जातात. इथलं पुढचं डेस्टिनेशन होतं डच पॅलेस, ज्याला मटनचेरी पॅलेस सुद्धा म्हटलं जातं. कोचीमध्ये पोर्तुगीजांनी कोचीच्या राजघराण्यासाठी बांधलेलं हे पॅलेस. इथे आता कोचीच्या राजघराण्याच्या गोष्टी, चित्र आणि माहिती संग्रहालयाच्या स्वरूपामध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. तिथून पुढे चालत आलो जीव टाउनमध्ये. अगदी युरोपियन टाउनच्या स्वरूपात बनवलेला हा कोचीन शहराचाच एक भाग. ह्याच्या एका भागात पोलीस म्युझियम आहे. पोलिसांची युनिफॉर्म, त्यांची हत्यारं आणि बऱ्याचशा गोष्टी इथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. शेवटी पोहोचलो ज्यूइश सायनागॉगमध्ये. पंधराव्या शतकात बांधलेलं हे भारतातलं सगळ्यात जुनं सायनागॉग. सायनागॉग म्हणजे ज्यू लोकांचं प्रार्थनास्थळ. इथे कुठलीही मूर्ती किंवा फोटो नसतो. इथलं इंटिरियर तर खूपच छान होतं. इथल्या प्रत्येक झुमराची आणि मधल्या बीमा म्हणजे जिथे रब्बी उभे राहून उपदेश देतात त्याची खूप छान माहिती इथल्या टूर गाईडने दिली. इलेक्ट्रिसिटी नहीं थी तो इसमें कोकोनट ऑयल और पानी डाल के इसमें जलाते थे लैम्प. फिर इलेक्ट्रिसिटी आई 250 साल पहले ये शैंडलियर्स लेके आए. तो ये साइड शैंडलियर्स. इथल्या चायनीज टाईल्स सुद्धा खूप सुंदर होत्या. ह्यातल्या प्रत्येक टाईल्सचं डिझाईन वेगवेगळं आहे. बाजूलाच एक संग्रहालय, त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंसोबतच ज्यू धर्माच्या 10 आज्ञा पण दाखवलेल्या आहेत. शेवटी आम्ही पोहोचलो पोथी शॉपिंग सेंटरमध्ये. अगदी एखाद्या मॉलपेक्षा मोठं हे शॉपिंग सेंटर. एंट्रन्सलाच गणपती बाप्पाच्या केरळी परिधानातलं सुंदर रूप पाहायला मिळालं. प्रत्येक फ्लोअर वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांसाठी बनलेलं. साड्यांसाठी एक मोठा फ्लोअर, लग्नाच्या कपड्यांसाठी वेगळा फ्लोअर, पुरुषांसाठी वेगळे फ्लोअर्स. शॉपिंग आवडणाऱ्यांसाठी नंदनवन आहे ही जागा.
शेवटी रात्री पोहोचलो आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी क्लॅरियन हॉटेलमध्ये. तिथे केक कापून आम्ही एक टूर क्लोजिंगची छोटीशी सेरेमनी केली. पुढच्या दिवशी सकाळ ही आमची इथली शेवटची सकाळ. सागर आणि ओंकार यांना बाय करण्याची वेळ आली. ड्रायव्हर आणि क्लीनर यांचे सुद्धा आम्ही आभार मानले. त्रिची असो विणावळ. खूप कमी वेळातच हा एक ग्रुप फॅमिलीसारखा झाला होता. पुढील अनेक वर्ष ही फॅमिली एकमेकांच्या अशीच संपर्कात राहावी अशी मनोमन देवाकडे प्रार्थना करून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे हा व्हिडिओ माझ्या नेहमीच्या व्हिडिओजपेक्षा थोडा वेगळा आहे. मला पहिल्या व्हिडिओमध्ये मिळालेल्या अभिप्रायानुसार मी माझ्या बर्डिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आता थोडेफार टुरिस्टी डेस्टिनेशन्स ॲड करेन आणि त्याची माहिती देईन. तुम्ही जर ह्या ट्रिपचा पहिला भाग पाहिला नसेल तर इथे लिंक देतोय, नक्की चेक करा. थँक्यू.